पहा स्पेशल शुभेच्छा आहेत मिस्टर मनीष बजागेसाठी केतन बजागे उर्फ भोक्याबाई यांच्याकडून मात्र त्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नॉट केतन बजागे परंतु निकनेम भोक्याबाई आहे आणि या नावाने तो प्रसिद्ध व्यक्ती आहे. यस, किरिवली गावचे ते प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की कुठलीही स्पर्धा असू द्या आपापल्या जे खेळाडू आहेत आपल्या गावातील त्यांच्यावरती जरूर ते त्याच्या प्रेम भावना ते मात्र जागृत करत असतात, त्यांना प्रोत्साहन ते देत असतात. आणि पाहू शकाल या ठिकाणी या सेमी फायनलला मात्र सुरुवात करतोय. नाणेपैकी जरूर गमावली किरवली संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्यासाठी त्यांना मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेले. आणि पहा राखी गाडकर पहिल्यांदा या सीझन मध्ये टॉप आज 4 मध्ये मात्र तो संघ दाखल झालेला आहे. आणि असं वाटतं की आजचा दिवस जो होता मात्र या संघाने पूर्णपणे गाजवला. पाहू शकाल जय भोलेनाथ चषक 2025 आयोजक ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा. चला खेळाला सुरुवात करूया. 5 षटकांचा सामना आहे. पहिली 4 षटक तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. टायमर सुरू आहे. एक्झॅक्टली 5 वाजलेले आहेत. 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. मनीष षटकाला सुरुवात करतोय. सलामीची जोडी पाहू शकाल या ठिकाणी वालचीत संघाची. दीपक पावला तर अगदी ऑन स्ट्राईकला त्याच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर नितीन चौधरी आहे. आणि मनीष बजागेने जर विकेट साठी पूर्ण केली तर किरोली गावचे समाजसेवक गणेश बजागे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. हो पहिला चेंडू डावा स्टिक वरती आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. आय थिंक तिथे मात्र मनीष थोडासा स्लिप झाला, इजा त्याला जरूर झालेले आहेत. असं वाटतं की क्रॅम्प्स त्याच्या पायाला आलेत की काय, कुठेतरी ही चुकीची बाब मी म्हणेन. कारण सेमी फायनलचे मॅच आणि प्रमुख गोलंदाज म्हणून आज मनीषने कार्य केलं या संघासाठी. त्याला पाण्याची सुविधा उपलब्ध करा. इथे मात्र पहा थोडासा बॉडी बॅलन्स त्याने मात्र गमावला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याच्या उजव्या पायाला तिथे मात्र थोडेसे क्रॅम्प्स आलेले आहेत. हो शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी बॅटचा तोड उघडा. चेंडू मात्र गॅप मधून चालला अतिशय वेगानं. पहा अगदी बॅकवर्ड पॉइंटला जाऊन मात्र चेंडू धडक अगदी कैलासजी बापू दादी या प्रत्येक स्टार तुम्ही पाहू शकाल त्यांच्या दिशेने मात्र चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल झाला. आणि हा पहिला चौकार टीम वालची संघाच्या इनिंग मध्ये आपण पाहिला. एक्झॅक्टली 3 स्टँड आहेत. स्वर्गीय बापू दाजी काकडे प्रेक्षक स्टँड पाहू शकाल. तर पाहू शकाल आपण जे आपली ग्रीष्मा 11 संघाचे पूर्णपणे जे सहकारी आहेत त्यांच्या नावाने सुद्धा तुम्हाला 2 प्रेक्षक स्टँड पाहायला मिळतात. तुम्ही त्यांचे कटआउट्स पाहू शकाल. 2 खेळाडू कक्ष आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं तर मान्यवरांसाठी हा तुम्ही शामियाना VIP कक्ष पाहू शकाल. सुंदर स्पर्धेचं नियोजन पाहत आहोत. फलकावरती 5 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. व पुन्हा कट करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून जरूर चूक झाली, परंतु शॉट थडब्यांचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती पोहोचला आणि अखेर चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं. धावसंख्या स्थिर. बिन गडी बाद 5 माझ्या सोबतीला पुन्हा जोडले जात आहेत. आज
आजच्या दिवसातील शेवटचा सामना सेमीफायनलचा सामना आणि वेलकम मनोज कारवे सर, तुमचं कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा. कारण हा शेवटचा सामना आहे माझा ह्या स्पर्धेतील. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. खूप मजा आली, आनंद आला. डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न आणि फ्रंट फूट त्या ठिकाणी पहिला पण ड्राईव्ह होता. गोलंदाज स्वतः प्रयत्न करत होते रनआउट करण्याचा, परंतु मनीषने पहिलं वाईड हाताळला, त्यानंतर चौकार व्हायला आपण खूप आनंद वाटला. योगी आपल्या सोबतीला नेहमीच कुठे पण असलं तरी पण मजा येते. आणि आमची जी कमिटी आहे त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांचे आभार ऑलरेडी मी मानलेत, पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आणि चुकांसाठी माफी असावी, परंतु हा सामना नक्कीच चांगला रंगेल. आणि जय भोलेनाथ चषकासाठी सुद्धा मला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात, देतोय मी. संतोषजी काकडे साहेबांची जबरदस्त स्पर्धा अगदी आयुष्यभर लक्षात राहील. यावेळेला सुद्धा फटका असा आहे की हा सुद्धा आयुष्यभर लक्षात राहणार आहे. ओर पिच चेंडूला धाडलं, लॉफ्टेड अप ड्राइव्ह फॉर द 4 रन्स. किती मस्त नजाकत फटक्यामध्ये. जसं पिचिंग झालं त्या पिचला पिक केलं, बॅटच्या पट्ट्यात घेतलं, मिडलिंग छान केलं. आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ज्या ठिकाणी जल्लोष अजितजी पाटील सुद्धा तिथे बसलेले आहेत त्यांच्याच दिशेला तो चेंडू एका टप्प्याने गेला. 4 धावांसाठी. धावसंख्या दुहेरी अंकात 10 वरती आहे. दीपक खेळतोय आणि नितीन खेळतोय. कालचा दिवस सुद्धा योगी दीपकने गाजवला होता आणि आजचा दिवस सुद्धा तो 30 सुरुवात, 30 नजाकत, तोच स्टान्स आहे आणि तशीच बॅटिंग आणि 30 इनिंग रिझ्यूम करतोय. कालच्या एका दिवसात त्यांनी 70+ धावा ठोकल्यात दीपकने आणि तो दावेदार आहे. अगदी चांगला लीडिंग रन स्कोरर आहे दीपक. नावामध्येच दीपक आहे. वालसीन संघ कालच्या दिवसामध्ये पूर्णपणे सर्वांची मनं जिंकत होता, परंतु या ठिकाणी ती तगडी लढाई आरडीच्या विरुद्ध आहे आणि चेंडूच्या विरुद्ध केला, स्विंगच्या विरुद्ध फेकून देत असताना प्रेक्षकांमध्ये चेंडू जातोय. पाहायचं एका टप्प्याने 4 रन. किती मस्त योगी सर फटका तो बनवला म्हणू शकतो आपण. अगदी चेंडूला आडवा गेला आणि अक्रॉस द स्पिन तो फटका सजवला. आणि हे फटके पाहण्याजोगा असतात. या फटक्यामध्ये जोखीम पण तितकं असतं, कारण लगा तो बाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं. लगा तो आबाद. आणि असा फटका मारणं जोखीम इथे स्वीकारलं. नितीनने स्वीकार केलं गोलंदाजाचं तो चेंडू. आणि अजून एक इनसाइड आउट. किती मस्त सुंदर, अति सुंदर देखना फटका. जीडी धावतायत आणि कव्हरिंग त्या ठिकाणी जितू चोरगेकडून होत असताना पण तो स्वतः जीडीने कव्हर केला तो चेंडू. आणि पाहता पाहता धावा तिथे वाढतायत. धावा पुढे जात असताना मोठी धावसंख्या या सेमीफायनल मध्ये कशी उभारायची हा प्रयत्न इथे केला गेला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आले, एक डॉट आला, एक डबल आलं. आणि अजून त्या ठिकाणी पाहतो की नाही, षटक समाप्त झालं. इथे आमचे यासीन भाई सुद्धा इथे कंप्लीट करतात षटक, त्यांची लेखणी चालते. योगी सर काय सुरुवात दिले बघा, अगदी फ्लाइंग स्टार्ट आहे. 16 धावांनी सुरुवात केली आहे. जर ह्याच पद्धतीने धावा पुढे गेल्यात तर 5 षटकांमध्ये 16-85 80च्या पार जाऊ शकतात का, परंतु नाही. आरडी आला आता मैदानामध्ये, जो धावावरती रोख लगावण्यामध्ये नेहमी सक्षम असतो आणि त्याच्याकडे ती कॅपॅसिटी, त्यांच्याकडे अनुभव तसा ठासून भरलेला आहे. कारण ते पहिले षटक नेहमी पाहतात. जेव्हा पहिलं षटक मागणं जातं ना, तेव्हा जेव्हा आरडी येतात आपल्या सेकंड ओव्हरमध्ये, तेव्हा ते बरोबर धावांवरती लगाम लगावतात. आणि आरडी आता सज्ज झालेला आहे त्या बॉलिंग स्पेलसाठी. हो, जरूर आपण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर आणि पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर बॅटिंग करण्याचा निर्णय तो स्वीकारला होता बाकी संघानं. तो मात्र कुठेतरी पहिल्यांदा अचूक ठरवला असं आपण म्हणू शकतोय. 5 षटकांचा सामना सेमीफायनल क्रमांक 1 अशी लढत आपण पाहत आहोत. किरवली पच्छ वालचीत. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र पाहू शकाल दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण राकेशला पाहत आहोत, ते स्वतः या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि सामना करतोय मिस्टर दीपक. हो, डाबा स्टिक वरती चेंडूची पैकी पंचांकडे मात्र लाऊड अपील केली. लेग बिफोरच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी विकेटची जरूर मागणी करतायत, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. पिचिंग थोडीशी पाहिली तर लेगच्या बाहेर होते, हेच पंचांनी पाहिलं. आणि अखेर लेग बॅचच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी 1 धाव तिथे मात्र आपण पाहिली. मध्ये सुद्धा आपण ते पाहिलं दृश्य. लेग मिस करत असताना हा चेंडू, परंतु शरीराचा बेस घेऊन चेंडू मात्र विकेट किपरकडे निघून गेला. व रिव्हर्सचा फटका परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. चेंडू चला गॅप मधून अगदी 8 पॉइंटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
फ्लाईट द्यायचा प्रयत्न केला होता गोलंदाज आरडी यांनी. पाहिला आपण चेंडूला टॉस केला, फक्त आधीचा चेंडू लेग स्टिकला सोडून जाणारा जो हाफ व्हॉली घेऊन लेग लान्स केला होता बॅट्समनने, आणि त्यानंतर अगदी रिव्हर्सचा पवित्रा घेण्याच्या नादामध्ये हा सक्सेसफुली स्विच हिट बघितला 4 धावांसाठी नितीनच्या बॅटमधून. धावसंख्या या चौकाराने फुललेली आहे, 19 वर जाऊन 21 वर पोहोचलेली आहे. 21 ऑन द बोर्ड. एकही गडी बाद नाहीये, चांगली भागीदारी रचत आहेत दोन्ही पण फलंदाज. चौकाराची आतिषबाजी करतात. तब्बल आतापर्यंत 4 चौकार आलेत ह्या सेमीफायनल मध्ये. पुन्हा एकदा चेंडू खाली ठेवलाय. आता सांगतायत पंच की चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणार आहे, परंतु खूप प्रयत्न करतायत आरडी. विकेट कशी मिळेल याचा प्रयत्न करता. चेंडूला फक्त सोडून दिलं होतं, गुडलेनच्या पुढे टप्पा टाकला आणि चेंडूला खाली ठेवलं होतं. अगदी समुद्र सपाटी लगत हा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, पाणबुडीप्रमाणे चेंडू खाली राहिला. आणि ही खासियत आहे, ही नजाकत आहे आरडीची. धावसंख्या थांबलेली आहे 21 वर. हा चेंडू फ्लाय होतोय आणि झेल टिपलाय. जल्लोष, लेग स्लिप आणि शॉर्ट बॅकवर्ड प्लेच्या दिशेने हा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होतोय. प्रयत्नाला अखेरीस यश प्राप्त झालं. हेच तुमचे प्रयत्न पुढे घेऊन जातात, म्हणून आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न सोडायचे नसतात. म्हणतात ना की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं, की प्रयत्न इतके करावे की वाळूमधून सुद्धा तेल गळला पाहिजे, इतके प्रयत्न करायचे असतात. आणि ते प्रयत्न कधी सोडायचे नसतात. आधी नाही जमलं म्हणून प्रयत्न सोडायचे नाही, काल नाही जमलं म्हणून प्रयत्न सोडायचे नाही. अगदी निर्धारतेने, अगदी धीट मनाने, हार न मानता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नतमस्तक होतोय, म्हणजे ते नशीब सुद्धा हरत असतं आणि परमेश्वर सुद्धा त्या जोडीमध्ये यश टाकत असतं. म्हणून न वागता न थकता प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न इथे केले आरडीने आणि अखेरीस इथे संजीवनी प्राप्त करून दिली जी गरज होती. धावसंख्या 21 असताना इथे एक गडी बाद. नवीन फलंदाज सागर मैदानात. पुढचा चेंडू गोलंदाज आरडी ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन पूलचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि अजून एक झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. आरडी रॉकेट दिगाडकर ऑन हॅट्रिक. दोन लागोपाठचे झेल, 2 विकेटचं पतन आणि आरडी आता करू शकता तुम्ही. यू कॅन डू इट, यू मस्ट डू इट, यू हॅव टू डू इट फॉर युअर टीम, फॉर युअर ओन विलेज, ओन टीम. स्वतः टीमला घेऊन चालतायत आणि 2 धक्के लागलेले आहेत आता पूर्णपणे. आता जे पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण की वरचढ झाले ते बॅट्समन, लगेचच या क्रिकेटने रंग बदलले. म्हणून या क्रिकेटला आपण अनोखा खेळ म्हणतो. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. हॅट्रिक बॉल आणि चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे आणि हॅट्रिक घेतलेले रॉकी. यू रॉक द रोल, यू ऑन हॅट्रिक. वाव.
टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. कमिंग सून प्रेक्षक टाळ्या वाजवा. योगेश पाटीलची सुकन्या जियांशी योगेश पाटीलचा कमिंग सून वाढदिवस 2 फेब्रुवारी. जायला विसरू नका, यायला विसरू नका. अगदी धमाका असेल. 2 फेब्रुवारी जियांशी योगेश पाटील. आणि ते गाणं आपण तिथे ऐकलं आणि काय आरडी तुम्ही कळत चढवलं. त्या गाण्यासाठी मी वाट बघत होतो. आणि बघा आपल्या स्क्रीनवरती जियांशी चिमुकली सुकन्या. जशी आपली ग्रीष्मा सुद्धा आहे ती सुद्धा बर्थडेला येणार. त्यांना सुद्धा यावंच लागेल. आपल्या सर्वांना यावं लागेल या बर्थडे साठी. 2 फेब्रुवारी. आणि जबरदस्त आरडी यू आर डन वेल, यू आर डन वेल. तुम्ही हॅट्रिक संपादन केलेली आहे. मस्त या ठिकाणी जल्लोष. काय जबरदस्त इथे अनोखा खेळ होतोय. आणि सोबतीला आपल्या जीएनसीचा इथं वाढदिवसाचा गाणं सुद्धा वाजला. आणि आरडीने त्यामध्ये अगदी कहर केला, कळत चढवला. त्या आनंदामध्ये अगदी पूर्णपणे भागीदार ठरले आरडीची ती हॅट्रिक योगी. आणि जरूर ही हॅट्रिक बारा मेहर आपल्या घरामध्ये टीव्ही स्क्रीनवर पाहत होते आणि त्यांना मात्र राहवलं नाही. लगेच ते मात्र आपल्या व्यासपीठावरती आलेले आहेत. यालाच म्हणतात क्रिकेटची नशा. आणि सध्या मात्र काय जबरदस्त कामगिरी करतोय आरडी किरोळी संघ या सेमी फायनल मध्ये. हो चेंडू खाली राहिला या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं फलंदाजाला की टेकॉ गेल, परंतु खाली राहिला. आणि एक्झॅक्टली फलंदाज मात्र त्या ठिकाणी अवेश स्वतः संगणक आहे, परंतु आज संगणकाची भूमिका तो पाठ पाडत नाही, परंतु बेट झाला या चेंडूवरती. धावसंख्या 22 आहे आतापर्यंत. गडी बाद झाले 3. आपण पाहताय सेमीफायनल क्रमांक 1 बॅकफुटला गेले स्क्वेअर कट. परंतु त्या ठिकाणी प्रशांत बजागे आहेत जे चेंडूला सोडणार नाहीयेत. आता तर अजिबात सोडणार नाहीयेत, कारण त्यांना सुद्धा सामना पकडायचा. आता त्यांनी जागा सुद्धा बदलली आहे. जागा बदलली कारण बदल करणं गरजेचं आहे. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं की प्रशांत सुद्धा इथे पाहतोय की आता आपल्याला इथे शांत राहून चालणार नाहीये. आता अशांततेने आपण इथे ही शांतता भंग करायची आहे. धुंदपणे खेळतात. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. ऑफसीच्या जगळून योगी सर काय जबरदस्त वाईट यॉर्कर टाकतोय मिस्टर गोरख दिगाडकर. धावसंख्या स्थिरावलेली आहे 23 वर. आज गोरखनाथ मात्र पाहिलं तर चूक करणार नाही, कारण जबरदस्त तो लय मध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे. आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कामगिरी करतो. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्याचे छोटे बंधू आहेत दत्ता दिगाडकर, आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय. आणि साथ देत असताना मात्र या ठिकाणी 23 धावा आतापर्यंत लागलेला. बॅटची केला शॉट साठी मला शत्रक्षक आहेत मनीष बजागे. आज पूर्णपणे असं वाटतं की चार्जअप झाला संघ. आज वेगळा आडी किरो संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. जो पूर्वी आडी संघ होता तो नाही, आज वेगळा संघ उतरलाय या स्पर्धेचा विचार केला तर. बरोबर आहे. त्यांना सुद्धा कळलं की किती दिवस नॉर्मल राहायचं, कधीतरी ॲबनॉर्मल बनणं गरजेचं आहे. आणि सोबतीला विजेता घरच सुद्धा आलाय म्हणजे नक्कीच आता त्यांना इथे पूर्णपणे अगदी 100% द्यावं लागेल. आता 100% झेल घ्यावा लागेल. स्वतः जिडी गेलाय चेंडूच्या खाली, झेल टिपलाय. कॅच ऑफ दिस टुर्नामेंट, कॅच ऑफ द टुडे. व्हॉट अ कॅच टेकन फ्रॉम गोरख दिगाडकर. व्हॉट अ मॅच. सेमीफायनल बजावली जाईल. या किरोली संघाचा आपण विचार केला तर मात्र त्यांना टायटलची आवश्यकता आहे. आणि त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये एकच गोष्ट सुरू आहे, अभि नाही तो कभी नाही. ही संधी साधून आलेली आहे. त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि पहा किती सुंदर झेल. अगदी पाठवर जात असताना गोरखनाथ तो झेल पकड आणि सेलिब्रेशन पहा. जणू का त्या चेंडूवरती त्याने पूर्ण दिवसाचा राग काढला की काय. काय जबरदस्त झेल घेतला. आणि मला 1983 ची आठवण झाली. बाडाम दादांनी सुद्धा तो सामना बघितला असेल, संतोषजी काकडे साहेबांनी बघितला असेल. फायनल होती आपली वर्ल्ड कपची. कपिल देवनी असाच रिव्हर्स मध्ये जात असताना रिचर्डचा झेल, विवन रिचर्डचा झेल टिपला आणि तो वर्ल्ड कप जिंकला होता. 183 धावा डिफेंड केल्या होत्या. असाच झेल जवळपास 25 मीटर धावले होते कपिल देव रिव्हर्स मध्ये जात असताना. आणि इथे पिंट्या सेट सुद्धा खुश झाले आमचे सांगायचे. काय जबरदस्त हा सामना रंगतोय. सेमीफायनलचा सामना कसा असावा तो असा असावा. आणि टुर्नामेंट कशी असावी ती अशी असावी. माननीय आपले महोदय संतोषजी काकडे साहेबांच्या कृपेने ही टुर्नामेंट सुरू झाली आहे. आणि पाहता 2 दिवसांमध्ये जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. जय भोलेनाथ चषक 2025. जरूर अतिशय सुंदर देखणे आहे स्पर्धेचं आयोजन. आणि इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत गेला. चेंडूच्या खाली शत्रक्षक आलाय मनोहर. क्या बात आहे. हर दिन मनोहर त्याने पकडला असेल. आणि अजून फलंदाज झाला या ठिकाणी बाद, ज्याने या स्पर्धेमध्ये 70 पेक्षा अधिक धावा टोकल्या. आय थिंक दीपक बॅक टू द डगआउट. मनोहर त्या ठिकाणी आणि मनोहरर महादेव असा आवाज करण्याची वेळ आली.
आणि महादेवांची जी स्पर्धा आहे, जय भोलेनाथ नावाची स्पर्धा. आणि काय बघा, स्वतःला झोकून दिलं आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या जिंकण्याच्या ताकदीसाठी, जिंकण्याच्या भावनेसाठी आपण प्रत्येकाने 100% दिलं पाहिजे. आणि ह्या मॅच मध्ये योगी सर तेच पाहायला मिळते दृश्य. मनीष पण पुढे छान परफॉर्मन्स देतोय, प्रशांत बजागे सुद्धा छान परफॉर्मन्स देतोय, मनोने सुद्धा केलं, डीडीने केलं, जीडीने केलं. अगदी फुल फेज पूर्ण आपली टीम दिसायला लागली आरडीची. अगदी जबरदस्त बलाढ्य संघ म्हणून ते आपण नाव देऊ शकतो आरडी स्पोर्ट किरोली संघाला, जो पूर्ण फाईट देतोय या सामन्यामध्ये. जी सुरू आहे मॅच सेमीफायनल क्रमांक 1 आणि निमित्त आहे जय भोलेनाथ चषक 2025 आजचा दुसरा दिवस. हा सांगित केला आरडी संघाचा आपण पहिला ऑनसाईडला खेचून मला चेंडू चला अगदी जमिनीच्या साह्याने लॉंगरवरती फिल्डर सज्जात ऋतिक चांगला क्षेत्रक्षण पाहिलं आपण आणि चांगली फेक सुद्धा आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण जर पाहिलं तर 24 ला 5 अशी परिस्थिती होती, परंतु सिंगल धाव त्या मात्र आपण ऍड केली तर संघटित धावसंख्या आतापर्यंत 3.2 षटकांचा केली ते संपन्न झाला आणि 25 धावा फक्त धाव फलकावरती आपण पाहत आहोत. आणि सुरुवात किती सुंदर केली होती वालसीच्या टीमने. पाहिलं आपण दीपक हाताळतायत मिस्टर रॉक अँड स्टार, रॉक अँड रोल मिस्टर आरडी, जबरदस्त ऑन फायर. अगदी त्यांच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर पूर्णपणे बॅट्समन चकमकीत होतो, सरप्राईज होतो, कारण त्यांच्याकडे ती कला आहे. अगदी व्हेरिएशन्स दाखवतात, चेंडूला खाली ठेवतात, चेंडूला कट करतायत, चेंडूला अँगल घेतायत आणि हेच ते रॉकी आहेत की जे धावाती रोख लागत आहेत. जबरदस्त फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मिस्टर राकेश दिगाडकर. आज राकेश वेग प्राप्त करणार परंतु लेंथ आणि चांगली पिकअप केली, परंतु ही लेंथ ओळखली फलंदाजाने. चेंडू हवेत गेलाय, चेंडूच्या खाली आहे अभय, त्याला नाही कोणाचा डर आणि त्याने पकडलाय झेल, फलंदाज बाद. आपला किंवा तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो कालपेक्षा, आजपेक्षा, आधीपेक्षा आता अधिक चांगला हवा आणि तो प्रयत्न ते आता अधिक चांगला करतायत हे टीम म्हणजे आरडी स्पोर्ट्स किरवली. कारण वालसीन संघ सुद्धा तगडा आहे, बलाढ्य आहे, परंतु या सामन्यामध्ये जो 1%, एक कणभर, एक केसभर जरी सरस ठरला ना तो संघ इथे बाजी मारेल. परंतु विसरू नका की सामना संपला नाहीये, ही पहिली इनिंग सुरू आहे. कारण ह्या पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा धावा इथे रोखल्या, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा वालसीन संघ तीच फाईट देणार आहे, तीच झुंज देणार आहे, कारण त्यांनी सुद्धा कालचा दिवस गाजवला आहे. इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये मिस्टर विलास कॅप्टन आलेला आहे आणि लगेच आलेला रिबनचा पवित्रा, परंतु समोर आरडी आहेत ज्यांना फटके मारणे म्हणजे धोक्याचं आणि जोखमीचं असेल. बरोबर चेंडू चेंज केला, शॉर्ट ऑफ लेंथ होता त्या ठिकाणी आणि फक्त हलक्या गतीने सोडला आरडीने विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर आपण पाहतोय ती आहे 25 वर आतापर्यंत टीम आई गावदे वालसीन संघाची. सेमीफायनल सुरू आहे, आतापर्यंत 6 गडी बाद झालेत, म्हणजे जवळपास मिडल ऑर्डर संपलेली आहे. सिंबाय विलास आणि विलास असं विलास जे आणि विलास एम, विलास जाधव आणि विलास मोगरे असे खेळतात. येस, शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेल्याने कट केलेला आहे, पण तो प्रशांत बजागे आज पूर्णपणे ती जागा चालवतोय. कारण मी जागा बदलली आणि माझा परफॉर्मन्स सुद्धा बदलणार हे सांगत असताना मस्त कव्हरिंग केलं, चांगला फेकी केली, त्या दरम्यान 2 धाव सुद्धा कव्हर केल्या. दोन्ही बॅट्समन आणि पंचांनी सांगितलं की षटक समाप्त झालं. इथे आपण पाहतोय 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या आहे ती बरोबर 27 वर. नाजूक परिस्थिती आपण पाहत आहोत. टीम गावदेवी स्पर वालसी सकाळी जरूर बॅटिंग करत त्यांनी निर्णय स्वीकारला. सुरुवातीला मात्र त्यांनी सार्थक ठरवला होता. पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉट 16 धावा त्यांनी जोडल्या होत्या, परंतु तदनंतर रॉकीचे 2 षटकांचे आपण जर स्पेल पाहिले तर फक्त 7 धावा त्यांनी खर्च केला रॉकीनं आणि जरी 5 विकेट्स प्राप्त केले. क्या बात आहे, सल्यूट आहे रॉकी, तुझ्या या कार्याला सलाम आहे. अरे तालिया तो मांगतीये यार, तालिया मांगतीये, क्योंकि दाल मुंडी मटणाच्या कालवणला रस्सा म्हणतात आणि अननसाच्या पाण्याला काय ज्यूस म्हणतात. जो तालिया वाजवणार त्याला कंजूस म्हणतात. तालिया वाजवा, कंजूस करू नका. आरडी साठी टाळ्या. बन्नी मागतीये. 27 धावसंख्या, शेवटचं षटक ऋतिक. पहिला चेंडू खूपच स्क्वेअर टाकतोय गोलंदाज ऋतिक आणि वाईटचा इशारा पंच दैवत वेलेकरांचा. धावसंख्या एकने पुढे जात असताना टीम आई गावदे वालसी संघाची 6 गडी बाद 28. अतिशय सुंदर गोलंदाजाने मात्र प्रत्येकाने मात्र चांगलं योगदान दिलं. सुरुवातीला कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये मनीष थोडंसं मागणं ठरलं, परंतु हा फटका हवेत केला. वाईडिश लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्याने चाललाय.
पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हा चौकार एक नवीन संजीवनी प्राप्त करून देईल टीम गावदेवी स्पोर्ट वालसी संघाला. हो नक्कीच गरज होती, कारण धावा सुद्धा वाढवणं गरजेचं आहे, कारण सेमीफायनल आहे ती सुद्धा हाय व्होल्टेज झाली पाहिजे. त्यासाठी फायटिंग स्कोर निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. जरी आपण टेलेंडर आहोत, जरी आपण क्वचित बॅटिंगला येत असो, तरी सुद्धा त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की आम्ही सुद्धा बॅट फिरू शकतो, आम्ही सुद्धा धावा वाढवू शकतो हे दाखवून दिलं विलास जाधव आणि विलास मोगरे या जोडीने. कारण विलासने एक चौकार मारला जो आता नुकताच पाहिला, आणि विलास मोगरे सुद्धा 2 धावा काढून आपल्या संघासाठी चांगलं कार्य करते. धावसंख्या पोहोचवलेली आहे आतापर्यंत 32 वर. हा एक चांगला फटका, अजून एक चेंडू हवेत आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, फलंदाज क्रमांक 7 इथे बाद होत असताना 7 धक्के लागलेले आहेत टीम वालसीन संघाला. ज्याने घडवलाय आणि ते आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. आमचे सन्माननीय बारामजी मेयर त्यांचा संघ उद्या नक्कीच तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघायचा आहे. सोबतीला राजकुमारजी पाटील आणि सर्व आमचे मान्यवर आपण पाहू शकता. पण मैदानामध्ये काय चाललंय तर विकेट 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 7 धक्के मिळाले, धावसंख्या 32 वर. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर कुठेतरी स्वेअर चेंडू होता, परंतु तदनंतर मात्र चांगला कमबॅक केला गोलंदाज ऋतिकने पाहू शकले. या ठिकाणी बैठक शॉट अगदी वेगाने चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे. हो दुरीचा प्रयत्न तिथे केला जातोय, परंतु शेवटच्या चेंडूला मात्र विलासनं तिथे मात्र नाकारलं. सिंगल धाबेवरती समाधानी राहिले आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल एक्झॅक्टली 3 33 धाबा. 10 फलकावरती पाहतोय जितू चोरगे एक्झॅक्टली कान मंत्र देतोय. अजूनही मात्र पहिल्या इनिंग मधील आपण विचार केला तर या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये किमान 2 चांगले फटके आले. 40चा आकडा जरी ते उभारला तर मात्र त्या ठिकाणी तुमचे गोलंदाज फाईट बॅक करू शकतात. त्या धापाचा तुम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तो प्रयत्न मात्र इथे फलंदाज विलासला करावा लागेल. फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, गॅपमध्ये चालला वेगानं दन 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 करत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. पंचाने आम्हाला रिफर केलं की त्या बिमरसाठी त्या फुलटॉससाठी ते चेक केलं जाणार आहे. टीव्ही अंपायरकडे त्यांनी रिव्ह्यू मागितलाय. बिमर चेक करायचा, कारण फुलर लेनचा चेंडू होता, त्याला टर्न केला मस्त पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जात असताना तो, आणि फिल्डरचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. त्यांनी किती मोठी शर्यत लावली होती त्या ठिकाणी. त्यांना प्रयत्न नक्कीच त्यांनी केले आणि हा आपण रिव्ह्यू बघतोय टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. राजकुमारजी पाटील सुद्धा चांगले पंच आहेत, MCA चे पंच आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा ज्यांनी दिली आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, हा फेअर चेंडू आहे, लिगल चेंडू होता, कारण फलंदाज शप्पल सुद्धा होता त्या ठिकाणी. यस तेच पंचाने हेरलं. अजूनही मात्र या डाबातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या 37, लॉस ऑफ 7 विकेट्स, 37ला 7. हो फटका ऑन साईडला, काय फटका वेगाने चालला अगदी लॉंग ऑन वरती. ओ हो पहा स्वतः पडले आणि पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त चेंडूला मात्र त्या ठिकाणी त्यांनी सेव्ह केला. 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. एक्झॅक्टली 39 धाबा आपण पाहतोय. 1 चेंडूचा खेळ कार्यसर अजून येणं बाकी आहे, परंतु या धाबे संख्येवरती तुम्ही फाईट करू शकता. एक सन्मानित धावसंख्येचा आकडा आता मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. हो नक्कीच संजीवनी प्रदान करणारा धावफलक आहे आणि फायटिंग स्कोर आहे जो निर्माण केला. कारण 40शी पार केली म्हणजे एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं की एक राऊंड फिगरची संख्या असते, परंतु या ठिकाणी मोठा फटका आला तर 45 सुद्धा होऊ शकतात. प्रयत्न केला परंतु चेंडूला खाली ठेवला, कारण गोलंदाज सुद्धा शाकिब आहे, शाकिर आहे, ऋतिक आहे, ज्याने रोषणाई भरा हा चेंडू अगदी मस्त पद्धतीने नियंत्रित करून टाकला आणि शेवटचा डॉट चेंडू टाकून धावसंख्या थांबवली 39 वर. आणि बरोबर 40 धावांचं लक्ष या सेमीफायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी ठेवलं येते RD स्पोर्ट्स किरोली संघापुढे. बरोबर 30 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. अगदी सामना प्रेक्षक पाहण्यास विसरायचा नाही, आपण स्क्रीन बंद करू नका. लगेच 2 मिनिटात धावांचा पाठलाग सुरू होईल. आता पण टायमिंग झाले जवळपास 5:30 वाजतायत. मला तरी वाटतं की 6 वाजण्याच्या आत ह्या सामन्याचं चित्र स्पष्ट होणार, म्हणजे सेमीफायनल जिंकल्यानंतर कुठला संघ जाईल तो फायनल मध्ये पोहोचणारा पहिला. RD स्पोर्ट्स किरवली असेल की आई गावदेवी वालसीन असेल, त्याचं उत्तर येणाऱ्या 25 मिनिटात आपल्या समोर येणार. आम्ही असा गेलो आणि असा आलो. जाऊया DJ कल्पेश किंग कडे.
तर प्रेक्षक आपण पाहत आहे आजच्या दिवसातील हा जबरदस्त अगदी महामुकाबला सेमीफायनल क्रमांक 1 जय भोलेनाथ चषक 2025 ओम साई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य ओव्हरआर्म क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली आणि पाहता पाहता 2 दिवस सुद्धा समाप्त होण्याच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आयोजक ग्रीष्मा इलेव्हन स्पोर्ट्स आणि सर्व क्रिकेट ग्रामस्थ आमनेपाडा आणि सोबतीला आमचे आधारस्तंभ माननीय सरपंच संतोषजी काकडे साहेब यांच्या संकल्पनेतील स्पर्धा, त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा, स्पर्धेचं प्रथम बक्षीस आहे भव्य दिव्य चषक जे आपण पाहू शकता. अगदी चमचमच्या ट्रॉफीज, सुंदर कलाकृती आणि जसे काय डायमंड्स पूर्णपणे रेखाटलेले आहेत अशा ट्रॉफीज कोण जिंकणार. प्रथम पारितोषिक आहे 30,000 रुपये आणि भव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे 15,000 रुपये आणि भव्य चषक. तृतीय पारितोषिक आहे 7,000 रुपये आणि भव्य चषक. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघासाठी सुद्धा बक्षीस आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहतोय या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि बरोबर अर्धी स्पर्धा संपन्न होण्याच्या मार्गावर आणि ते पहिली सेमीफायनल सुद्धा अगदी संपन्न होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये. आपण पाहताय धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज पोहोचले मैदानामध्ये. गोरखनाथ दिगाडकर सोबतीला ऋतिक आणि फ्रंटलाईन गोलंदाज विनोद. दोन्ही संघांना शुभेच्छा. एकदा टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघांचा हा महत्वाचा शेवटचा मुकाबला आहे. ऑलरेडी दोन्ही संघ एका चषकासाठी दावेदार होण्याचा प्रयत्न करतील, परंतु झालेले आहेत ऑलरेडी तसं पाहता आपण, कारण सेमीफायनल मध्ये पोहोचणं म्हणजे एक चांगलं उपलब्धी आणि पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न जीडीचा आणि बॅकवर्ड पॉइंटला 30 सर्कलमध्ये थोडंसं मिस फिल्डिंग केलं. जीडी पाहतायत त्या ठिकाणी की मला गॅप शोधायचा होता, कारण जीडी त्यामध्ये अगदी मास्टर आहेत. इनफिल्ड मध्ये कसे खेळायचं, पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं आणि जीडी आधीची भरपाई करेल, कारण आधीच्या सामन्यामध्ये थोडेसे ते लवकर बाद झाले, परंतु त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये जो पहिला मुकाबला झाला होता त्या मुकाबल्यामध्ये देवदादांनी त्यांनी फटकेबाजी केली होती. पुन्हा एकदा माझ्या सोबतीला जोडले जात आहेत वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर आणि माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अगदी कलिग मी म्हणू शकतो, आणि मला वेळोवेळी ते नेहमी संधी देत असतात या कॉमेंट्रीच्या युगामध्ये. या क्रिकेटच्या पटलावरती ते माझे बेस्ट, वन ऑफ द बेस्ट अगदी फ्रेंड अँड कॉमेंटेटर मिस्टर योगेश पाटील. धन्यवाद मनोज खारवे सर. हो, इथे मात्र भाषो अगदी या शरीराचा वेध घेणारा आपण चेंडू पाहत आहोत. एक्झॅक्टली वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज ऋतिकनं सफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी शेय वेगाने चेंडू मात्र बॉडीला तो स्पर्श झाला. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. आडे 11 किरोली संघाच्या वतीनं जो संघ जिंकेल तो जय भोलेनाथ चषकामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. आणि उद्या सुद्धा तुम्हाला 8 संघ या स्पर्धेच्या अंतर्गत खेळताना पाहायला मिळणार आहेत. जरूर मी विनंती करतो की जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे. सुरुवात केली षटकाला विनोदनं कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हो, फुलटा चेंडू फटक्यात चांगला पाहायला मिळतो. चेंडू चाललाय मिड विकेटला. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. परंतु कारवी सर हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आहे त्यात काही शंका नाहीये, कारण वाचिन संघाकडे सुद्धा मात्र प्रॉपर 4 गोलंदाज आहेत आणि जरूर ते मात्र या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतील. हो, नक्की तो प्रयत्न केलाच पाहिजे काय करून. एनी हाव कुठल्याही पद्धतीमध्ये कुठलाही एनी हाव म्हणजेच की पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न करून 100% देऊन अगदी तुमचं स्वप्न तुमच्या मनात घेऊन तुमच्या जिंकण्याची भावना मनात निर्माण करून अगदी फाईट दिली पाहिजे आणि चेंडू शेवटचा असेपर्यंत तुम्ही झुंज दिली पाहिजे. आणि या ठिकाणी बघा काय जबरदस्त कटर होता हा चेंडू. अगदी ऋतिकला समजला सुद्धा नाही चेंडू. गोलंदाज विनोदच्या माध्यमातून धावसंख्या इथे आहे 3 वर आणि लक्ष्य समोर ते 40 धावांचं. योगेश सर जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये पण आता चेंडू पडले आतापर्यंत 4. उद्या ठीक पहिला सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा अर्थात पंडित गोड यांचा संघ फाईट करेल जय गावदेवी बापगाव संघाच्या विरोधात. ठीक 8:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दरम्यान विनोद पुन्हा राईट अप द विकेटला मार्गस्थ होतोय. हो, पावलांचा वापर परंतु स्टेट लॉंग अप आहे. गुड्डू चूक करणार नाहीये, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झालाय ऋतिकचा खेळ. पहिला धक्का लागतो टीम आडी किरवली संघाला. दुसरा सामना असेल मित्रांनो शिवशक्ती लोणार विपक्ष बालगोपाल सोनाले पाडा वॉटर मॅच. तिसरा सामना असेल मेहर 11 बागबाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल वीरेन स्पोर्ट भावाले. आणि पहिल्या परिस्थितीत शेवटचा सामना असेल न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. म्हणजे आयोजक संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. तर असे एकूण 8 संघ उद्या खेळतील. परंतु इथे मात्र पहिली विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज विनोदनं आपल्या संघाला ऋतिकच्या माध्यमातून.
ऋतिकने पाहिलं नाही की फिल्डिंगची जमावट कशी आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर करून चेंडूला हाफ व्हॉली घेऊन सरळ फक्त तटवलं होतं, परंतु त्या ठिकाणी फिल्डर सज्ज होता आणि त्यानुसारच बॉलिंग गोलंदाज विनोद करते. म्हणून बॉलरने नेहमीच अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग केली पाहिजे, तशीच इथं होऊ लागले आणि पहिला धक्का दिलाय धावसंख्या 3 असताना किरोली संघाला. पुन्हा एकदा हलक्या त्याने फक्त फ्लिक केलेला आहे, शॉर्ट शॉर्ट लेगला फंबलिंग झाला आणि चेंडू निसटला त्या ठिकाणी. डीप मधून शतक येतोय, ज्याने सुंदर झेल टिपला होता. चांगलं कार्य केलंय फिल्डिंगचं, माफ करा. झेल इथे समोर टिपला गेला गुड्डूकडून आणि तिथे 2 धावा कंप्लीट केल्या डीडीने. दत्ता दिगाडकर जॉईन झालाय आणि दोन्ही पण आता भाऊ आहेत. नक्कीच दोघा भावांचं परफॉर्मन्स आपण पाहिले दिवसभरामध्ये, अगदी दोघांनी चकित केले. अगदी मंत्रमुग्ध करणारे दोघांचा परफॉर्मन्स. एका बाजूला डीडी ज्याने विकेट किपरची भूमिका पार पाडली, तब्बल 6 झेल टिपलेत, आणि दुसऱ्या बाजूला जीडीने ज्याने बॉलिंग आणि बॅटिंगची भूमिका प्लस फिल्डिंगची भूमिका सुद्धा छान पार पाडली. म्हणजे दोन्ही आता भाऊ नक्कीच एकमेकांना सांगतील की आपण आता आपल्या गावासाठी आपलं बंधुप्रेम दाखवलं पाहिजे. आपल्या घरात काय चालतं ते लोकांना माहिती नाही, पण तो आपण मैदानामध्ये काय करू शकतो आता हेच लोकांना दाखवायचंय. कारण आपल्या आता अनबानशान आपल्या गावाची आहे, गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि सेमीफायनल आपला काही कोण जिंकायचा आहे, तो प्रयत्न केला पाहिजे या दोन्ही पण बंधूंनी, जीडी आणि डीडीने. जरूर पडतो. जी सुरुवात आवश्यकता होती वालचे सगळं ती सुरुवात मात्र विनोदनं प्राप्त करून दिली. पहा पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक होतं, त्याने षटक हाताळलं. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या, एक सफलता त्यांनी प्राप्त केली. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी अजूनही 35 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर प्रजेश आलाय दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. जरूर तो गोलंदाज इथे मात्र हाताळेल, एक सफलता जरूर प्राप्त केली. परंतु दोन्ही बंधू जसं कार्यवाह सरांनी सांगितले की घरामध्ये आपलं कसं नातं आहे की आपलं कशा रीतीने मात्र आपण वागतोय ते मात्र महत्त्वाचं नाही. आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कसं खेळ करायचं आहे, आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काय करायचं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला इथे मात्र खेळ सादर करावा लागेल. आणि जरूर त्यांच्यावरती आता मात्र पूर्णपणे नजरा लागल्या सर्व क्रीडा रसिकांच्या, सर्व किरवलीकरांच्या आणि खास राकेश दिगाडकर यांची नजर या दोघांवरती आपण पाहत आहोत. लॉंग रनर प्रजेश पूर्ण विकेटने मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडू पाहू शकलो वेगाने मात्र आला, कुठेतरी हुक करण्याचा प्रयत्न, टार्गेटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु निशाणा मात्र चुकला गेला आणि अखेर लेगबाच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र जोडली गेली. 5 सिंगल तर धाबा इथे येत राहील तर फलंदाजावरती प्रेशर आय थिंक वाढू शकेल आणि जरा सामना क्लोज गेला तर मात्र कुठेतरी दोन्ही संघांवरती आपल्याला प्रेशर पाहायला मिळू शकेल. परंतु चांगला क्रिकेट होणार आहे त्यात काही शक्य, कारण दोघांनी पूर्ण दिवस गाजून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. नक्कीच दोघांना मैदानाचा सुद्धा अनुभव आलेला आहे आणि वालसी संघाने विशेषतः किरोली संघाचा आजचा दिवसभरचा परफॉर्मन्स सुद्धा बघितलाय. म्हणजे अभ्यासपूर्ण खेळ होणारच आणि हा काय टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग, आणि तितका सुंदर झेल टिपलाय डीप मिड विकेट कडे, कमरेवरती हात, डीडी बाद. विश्वास नाहीये, आय थिंक गोरखनाथ होता त्या ठिकाणी, गोरखनाथच्या दत्ता होता. येस, असं वाटलं नाही की हा चेंडू फिल्डरच्या हातामध्ये जाईल एक्शनवर, असं सुद्धा आपलं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. परंतु थोडंसं वातावरण चेंजेस झालं कार्यवाही सर, थोडंसं पाहिलं तर दमट वातावरण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता मध्ये फटके एक्झॅक्टली एवढे इझी नाहीत की तुम्ही क्लिअर करू शकता. आणि त्याचमुळे म्हटलं की 40 धावा जरूर वालसी संघाने इथे जोडलेल्या आहेत, परंतु सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत चित्त थरारक होणार आहे. त्यात काही शकाने दुसरा फलंदाज बाद झाला, दुसरा धक्का लागला टीम आणि 11 किरोली संघाला 6 ला 2 धक्के आपण पाहत आहोत. येणारे 22 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. खूप छान बॉलिंग प्रजेशनी सुद्धा सुरू केलेले. पहिल्या षटकामध्येच 4 धावा दिल्या गोलंदाज जो विनोद होता, आणि आता नुकताच ज्या फलंदाजाला बाद केलं तो सुद्धा सरप्राईज झाला की असं कसं होऊ शकतं. काय टायमिंग होतं मस्त पद्धतीने, परंतु जसं तुम्ही वर्णन केलं की आता संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळची वेळ आहे, मॉइश्चर हवेमध्ये, त्यामुळे चेंडू कॅरी होत नाही. जो चेंडूला वेग असतो, जो टायमिंग बॅटमधून मिळतोय, फटक्यामधून मिळतोय, तो टायमिंग चेंडूला प्राप्त होते. त्याचं कारण की मॉइश्चर असल्यामुळे हवेच्या विरुद्ध दिशेला तो चेंडू जाण्यासाठी अक्षरशः थोडासा अवघड होत असतो, म्हणून तो झेल टिपला गेला. यावेळेला सुद्धा झेल उडालाय, पण तो आता मात्र वेगाने क्षेत्ररक्षक येतो आणि झेल टिपलाय. खराब शॉट सिलेक्शन, राजेश भोईर बाद, ज्याने आधीचा सामना गाजवला होता आणि त्यांनी सुद्धा इथे हाराकिरी केली म्हणू शकतो. काही गरज नव्हती, फक्त आधी खेळायचं होतं, 2-3 चेंडू खेळून काढायचे होते, कारण एक विकेट जर लगेच बाद झाले तर आपण सुद्धा या ठिकाणी अगदी संयमाने पारी खेळली पाहिजे. महत्वाचा मुकाबला आहे आणि आपण थांबून खेळणं गरजेचं होतं, पण त्यांनी सुद्धा चुकी केली आणि तो झेल टिपला. काय मस्त पद्धतीने इथे बॅकअप देतात बॉलरला हे सर्व क्षेत्ररक्षक, म्हणून वालसीन संघ तितकाच तगडा आहे जितका तगडा आरडी स्पोर्ट किरोली संघ आहे.
हा जरूर मी या भागामध्ये पाहिले तर कारुसर भरपूर स्पर्धा कव्हर करतोय, परंतु टॉप 4चा आपण जर विचार केला आउटफील्ड मध्ये बेस्ट कॅचर जर आपण जर विचार केला तर आय थिंक वालचीत संघात आपण आय थिंक गुड्डूचा विचार करू शकतोय, त्याचप्रमाणे गावदेव विहाना स्पोर्ट पिशे संघाचा विनय पाटीलचा विचार करू शकतोय, त्यानंतर आपण पाहिलं तर सावली किरोळी संघाचा राहुल हा सुद्धा बेस्ट कॅचर आहे आणि तदनंतर बाळ गोपाळ सोनालपाडा संघाचा विचार केला तर साहिल हे 4 जे प्लेयर असे टॉप 4 मध्ये सध्या रँक करतात बेस्ट कॅचर मध्ये आणि तोच गुड्डू मध्ये आपण पाहिला आत्मविश्वास किती चांगला पाहिला आपल्याला आणि अगदी लो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला आणि अखेर मैत्रीच्या आत्मे प्रशांतला यावं लागलं क्रमांक 5 या आकड्यावरती बॅटिंग करण्यासाठी हो बचावतो फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूची लेंथ काय होती वेग काय होता अगदी शेवटच्या क्षणाला मात्र छोट्या बाटलीमध्ये तो ड्राय करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅट मध्ये मात्र संपर्क झाला नाहीये 40 धाबा जरूर आहेत परंतु या क्लायमेट मध्ये मित्र म्हणेन की तुम्हाला 50 धाबा सारखा तुम्हाला इथे मात्र खेळावं लागेल या सामना जिंकण्यासाठी नक्कीच अंधारामध्ये कोसळल्या म्हणू शकतो आपण या ठिकाणी आणि अंधारामध्ये कोसळल्यानंतर अंधारामध्ये चमकतो तो खरा हिरा असतो जर प्रशांतच्या मनात असेल की मला तर हिरा बनायचंय तर त्याला इथे चमकावं लागेल स्वतःला घासून घ्यावं लागेल आणि ठासून बॉलिंग करावी लागेल ठासून कसून असे फटके मार लागतील आणि चेंडूला मारला कसून चेंडू गेला मैदानाच्या बाहेर कोपऱ्यात राहिला बसून षटकार जरूर दिवसभर आपण प्रशांतची मात्र या ठिकाणी स्तुती करत होतो की प्रशांतला वेळ कधी मिळेल आणि ती वेळ आता आलेली आहे तुम्हाला हिरो बनण्याची वेळ आलेली आहे मागील स्पर्धेमध्ये मी काय खेळ केलाय त्याला आता मात्र महत्व नाहीये वर्तमान काळामध्ये या स्पर्धेमध्ये या चालू सामन्यामध्ये मला काय करायचं आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्या बॅटमधून पहिला षटकार पाहिला अगदी संजीवनी निर्माण करणारा फटका पुन्हा चांगला स्ट्रोक पाहतोय परंतु चेंडू चालला जमिनीच्या साईडला मिडविकेट फिल्डर सज्ज आहे एक धाव जरूर कंप्लीट झाली सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एक्झॅक्टली 13 धाबा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 27 धाबांची गरज हो नक्कीच विकेट राखून खेळावं लागेल आणि प्रशांतने जो पहिला डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न केला होता फ्रंट फूट डिफेन्सिव्ह तो चुकीचा होता कारण त्याचा नॅचरल खेळ त्याला दाखवायचा आहे आणि नॅचरल खेळमध्ये तो नक्कीच प्रवीण मिळू शकतो धावसंख्या इथे झाली 13 लक्ष्य जिंकण्यासाठी आपण पाहिलं ते 40 धाबांचं म्हणजे आता 27 धाबांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये पण तू ही जर जोडी जमली प्रशांत बजागे आणि गोरखनाथ दिगाडकर म्हणजे एका बाजूला अनुभव आहे ठासून भरलेला गोरखकडे दुसऱ्या बाजूला नवतरुण हा बाहुबली आहे मी म्हणू शकतो आपण प्रशांत बजागे नक्कीच हे जर संगम जुळलं जसं गांधारी त्याचं संगम जुळलेला आहे नक्कीच ही भागीदारी जर झाली तर हा सामना ते किरोली संघ जिंकू शकतो परंतु वालसीन संघ सुद्धा तितकाच तोडीसतोड आहे तितकाच कॅलिबरचा आहे तितकाच कॅपॅसिटीचा आहे त्यांनी दाखवून सुद्धा दिलं की आम्ही तगड्या संघाला सुद्धा आव्हान देऊ शकतो कारण कालच्या दिवस त्यांनी गाजवलाय आणि आजच्या दिवसामध्ये त्यांनी किरोली संघाचं पूर्ण परफॉर्मन्स बघून अभ्यासपूर्ण इथे परफॉर्मन्स दिलेला आहे आणि म्हणून आपण म्हणतो की या ठिकाणी बरोबर अभ्यासपूर्ण बॉलिंग झाली या पहिल्या 2 षटकामध्ये कारण पहिल्या षटकात 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि एकूण धावसंख्या आहे ती 13 आता 27 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये हा सेमीफायनल जिंकण्यासाठी आरडी स्पोर्ट किरोली संघासमोर हे आव्हान आहे तो प्रशांत बजागे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तो त्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल तो सांगून गेला होता की कारवे सर मी जेव्हा मैदानामध्ये माझ्यावरती येण्याची वेळ येईल तेव्हा मी माझं परफॉर्मन्स करून दाखवेल या ठिकाणी थोडासा लो फटका आणि बघा त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता विकेट किपरला प्रशांत बजागे वेगाने आला एक धाव पूर्ण केली आणि जीडीला इथे स्ट्राईकला आणलंय कारण तुम्ही 1-2 मोठे फटके मारून योगी सर संयम सुद्धा राखणं इथं गरजेचं आहे जरूर परंतु या ठिकाणी अजूनही सामना संपला नाहीये दोन्ही संघांची आपण पाहिली तर समान कामगिरी पाहत आहोत कारण येणाऱ्या 17 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 26 ची जरूर आवश्यकता आहे परंतु आय थिंक हा षटक जो आहे तिसरा षटक किंवा पॅनल्टीमेट षटक आहे जरी ते रोहितनं मात्र फलंदाज शांत ठेवलं तर मात्र वाचित संघ मात्र या ठिकाणी कमबॅक करू शकतो परंतु या ओव्हरमध्ये जर 10 पेक्षा अधिक धावा जर फलंदाजाने जोडल्या तर मात्र आरडी किरोली संघाचं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळू शकेल त्याला वेळेला थोडंसं महत्व द्या वाचित संघ कारण दोन्ही संघ आपलेच आहेत स्पर्धा आपली आहे कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या ओव्हर पिच चेंडू सरळ बॅट लॉक केलाय परंतु डेमध्ये फिल्डर आहेत विनोदच्या रूपानं चांगला शत्रक्षण पाहत आहोत दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु इथे जर एखादं विकेट जर चुकीच्या कॉलिंग मध्ये जर आपण गमावले तर मात्र संघावर दडपण येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने प्रशांतनं शांत केलं गोरखनाथला की रिलॅक्स कूल डाऊन अजून चेंडू आपल्याकडे भरपूर शिल्लक आहेत आपण जरूर इथे धाबांचा पाठलाग करतोय आणि जरूर आपण या ठिकाणी यशस्वी होऊ शकतोय कारण माझ्याकडे आता कॉन्फिडन्स आलेला आहे मी षटकार इथे मारलेला आहे आणि इथे मात्र मी पुन्हा चांगला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न करतोय सध्या आपण पाहिल्या खेळाडू कक्षामध्ये थोडासा शांतता आहे कारण वादळ येण्यापूर्वीची शांतता असावी कारण समोर आहे प्रशांत बजागे उडवला आहे हेलिकॉप्टर आणि लँडिंग केलाय लॉंगॉनच्या बाहेर येतोय षटकार हॅलो 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 प्रशांत
हॅलो हॅलो, प्रशांत बजागेने बजा डाला, काय जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलं. हा प्रशांत आहे आणि ज्याच्या नावामध्येच शांतता अजिबात नाहीये. तो सांगतो की मी शांत जेव्हा असेल तेव्हा काही करणार नाही, पण जेव्हा माझ्या मनामध्ये येईल तेव्हा मी जी मैदानी शांतता आहे ती भंग करेन. जसं आपण उल्लेख केला की वादलापूर जी शांतता होती ती भंग केली त्याने आणि या ठिकाणी प्रशांत आता अवतरलाय. हा प्रशांत आहे, अगदी जबरदस्त शॉर्ट आर्म जॅबचा फटका फुलवला आणि त्या ठिकाणी 2 धाव घ्यायचा नाद करतोय, पण तो विकेट सांभाळावे लागेल. जर तुम्हाला इथे मोठा फटका आला तर तुम्हाला संयम सुद्धा राखायचा आहे. दुसऱ्या बाजूला वालसीन संघ आहे जो कधी पण सामन्यामध्ये घुसू शकतो, पण तू विसरू नका की तुम्ही अजून सामन्यामध्ये आले नाहीयेत. मॅच ऑन आहे, मॅच न्यूट्रल आहे, कोणी पण कोणाला पण इथे दगा देऊ शकतो, कारण हा क्रिकेटचा सामना आहे. इथे कोणी एकमेकाला कमी लेखू नका. क्रिकेट नेहमी सांगतं की गर्वाचं घर खाली, आणि क्रिकेटमध्ये आपण असे अनेक इतिहास बघितले आहेत की साधे साधे संघ तगड्या संघांना अगदी पाणी पाजतात. योगी सर, धावसंख्या आपण बघूया ती झाली 22. हो, फटका हवेत केलाय. इथे मात्र फटक्याला उंची जास्त मिळाली. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला पकडला झेल आणि पहा महत्वाच्या क्षणाला इथे विकेट्स गमावले, कारण सामना चांगल्या लय मध्ये आला होता, चांगल्या रिदम मध्ये आला होता, परंतु घोरकला इथे मात्र मोठा फटका केल्याची आवश्यकता होती का कार्य सर? कारण एका बाजूला प्रशांत चांगली बॅटिंग करत होता. धावसंख्येला आपण लक्ष वेधणार आहोत. 22 ला 4, 13 चेंडू शिल्लक, 18 धावांची अजून आवश्यकता. आणि रिप्ले मध्ये पहा भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला आणि या डीप मिड विकेटला कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. विकेटचं पतन, 4 धक्के आतापर्यंत आडी किरोली संघाला लागले गेले. पहा, एक चांगला खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला आणि दुसरा आता मात्र किरोलीचा सिक्सर किंग आलाय, त्याचं नाव आहे मिस्टर जितू चोरगे. हो, आपण आधीच उल्लेख केलेला की तुम्ही फक्त संयम राखला पाहिजे. एखाद 2 मोठे फटके आल्यानंतर तुम्ही सिंगल डबल सुद्धा भर दिला पाहिजे, पण तो जेडीने काय मनामध्ये केलं त्यालाच माहिती असेल की मी सुद्धा एखादा मोठा फटका माझा प्रयत्न करतोय, पण तो नाही. ती वेळ तशी नव्हती. अगदी मस्त पद्धतीने तुम्ही भागीदारी करत होतात आणि एका बाजूला प्रशांत सुद्धा कॉन्फिडन्स लेवल वाढलं होतं. आता काय होईल की प्रशांतवरती सुद्धा दबाव येणार आहे आणि जितूवरती दबाव काय करतो, आता नौका मैदानामध्ये आलाय, त्याला सेट व्हायला वेळ लागू शकतो. आणि जी जीडी मध्ये क्वालिटी आहे, जो क्लासिकल फटके मारू शकतो, त्याने एका बाजूला थांबणं गरजेचं होतं. कारण एका बाजूला आक्रमकता असेल ना योगी सर, तो दुसऱ्या बाजूला संयम राखणं फार महत्वाचं असतं. पण आता हे दोघे पण हिटर आहेत. आता मात्र नक्कीच त्यांना समतोल पद्धतीने संयम राखून सामना खेळावा लागेल. 22 धावसंख्या झाले. आता जिंकण्यासाठी अजून 18 धावांची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. हा चेंडू फार निर्णायक असेल. गोलंदाज रोहित आता मात्र या ठिकाणी मार्ग होतो. या पहिल्या चेंडूवरती किरोलीचा सिक्सर किंग बरसलाय आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. झेल ड्रॉप केलाय त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये आणि या पाहू शकाल या ठिकाणी येसे क्या बल्ला मशारा हल्ला. तुम्ही टॉस बॉक्स पाहू शकाल. मिस्टर सोपाजी तिसकर यांच्या नावाने तो टॉस बॉक्स इथे मात्र उभारला गेला. त्यांच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाज साठी एसीची ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे आणि त्याच बॅटने मात्र षटकार जोडलाय. जबरदस्त स्ट्रोक आणि षटकाराला पूर्ण चित्र पलटलं कार्य सर. जी आज मॅच मध्ये रंगत निर्माण झाली होती, जो रस निर्माण झाला होता, त्यामध्ये आता मात्र पूर्णपणे बदल झालं आणि आता मात्र सामन्यावर वर्चस्व राखतोय टीम RD11 किरवली. हो, नक्कीच एक चांगला फटका, एक चांगला चेंडू गेम चेंज करू शकतो. आणि तो चांगला फटका जसा आपण उल्लेख केला की सिक्सर किंग आलेला आहे. जीडी हा क्लासिकल आहे, तो सुद्धा सिक्सरच्या नादामध्ये फसला, पण तो जितू चोरगेने दाखवून दिला की जो उल्लेख केला आपण कॉमेंट्री बॉक्स मधून की मी सिक्सर किंग काय त्याचं टायमिंग होतं आणि पूर्णपणे सामन्याला कलाटी दिली. धावसंख्या 28 होती आहे. आता 12 मध्ये 12 असं इथे समीकरण आपण पाहतोय. काय जबरदस्त मुकाबला इथे सेमीफायनल क्रमांक 1 पाहतोय. आणि एका बाजूला आता प्रशांत बजाके, दुसऱ्या बाजूला जितू चोरगे. दोघांच्या मनामध्ये काय चाललं असेल, संयमाने खेळायचं की मॅच फिनिश करायची. नक्कीच आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही संयम बाळगला पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज आता विनोद सज्ज झालाय, जो विकेट टेकर आहे. जर त्यांनी आता ह्या भागीदारीला जर तोडलं, भेदलं, खिंडार पाडलं तर पुन्हा सामन्यामध्ये वालसे संघ येऊ शकतो आणि त्यांचा हात येऊ शकतो. एक चूक घडली या कार्य सर पाहू शकाल. ज्या विनोदनं पहिल्या स्पेल आताला पहिल्या स्पेलमध्ये फलंदाजाने शांत ठेवलं, तिसऱ्या ओव्हरमध्ये कंटिन्यू ठेवणं गरजेचं होतं. ही चूक पडली मागात आणि बॅकफुटला गेले. पाक किती सुंदर गॅप शोधलाय. सागर वाकडे तिकडे आहे, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि सहजपणे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. परंतु संघटनाकडे रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि तो षटकाने मात्र पूर्णपणे सत्यानाश केला सामन्याचा, असंच आपण या ठिकाणी विचार करू शकतोय. नक्कीच थोडीशी स्ट्रॅटेजी चुकली. तुम्ही बरोबर उल्लेख केला, कारण ज्या विरोधी दबाव टाकलेला त्यांनी लगेचच स्वतःचा सेकंड स्पेल तिसऱ्या षटकामध्ये आणायचं होतं, पण त्या ठिकाणी रोहितला त्यांनी चान्स दिली आणि त्याच्यावरतीच इथे प्रहार झाले आणि आतषबाजी करून 15 धावा कुठल्या. इथे प्रशांत सांगतोय की अभी ना पूछो हमसे की मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है.
ना हारे है ना हारेंगे कभी किसी और ने आरडी से वादा किया है आणि त्या वाद्यामध्ये फसले आणि झेल देऊन बसले. या ठिकाणी गरज नव्हती योगी सर, कारण तुम्ही संयमाने खेळणं गरजेचं होतं. मेरिटनुसार तुम्ही फटके मारायचे होतात, कारण जर तुम्ही आता हराकिरी केली तर कदाचित सामन्यामध्ये घुसू शकतो वालसीत संघ, ज्याने अनेक दिग्गज संघांना कालपासून पाणी पाजले. तेव्हा संघाला तुम्ही कमी लेखून चालणार नाही. जरी तुमचा संघ सुस्थितीमध्ये असेल तरी सुद्धा तो संघ इथे पारडं जड करू शकतो आणि तुम्ही त्यांना आता इथे विकेट बहाल केलेली आहे. परंतु असं वाटतं की प्रशांतच्या फलंदाजीला तुमची नजर लागली की काय, जे तुम्ही Yes, याला स्तुती केली. कॉमेंटेटर कर्स म्हणतात. मी जो आता डायलॉग मारत त्याच्यासाठीच होता, पण त्यांनी तो डायलॉगला पूर्ण ऐकलाच नाहीये आणि त्यांनी विकेट टाकून दिली. असंच असतं कधी कधी, कॉमेंटेटरची दृष्ट लागत असते, त्याला कॉमेंटेटर कर्स म्हणतात. आणि अनेक ठिकाणी आपण पाहत असतो एखाद्या फलंदाजाचं आपण वर्णन करतो, प्रशंसा करतो आणि तो फलंदाज आधी लगेचच नाराज करतो आणि त्याची विकेट अगदी गमावली जाते. या ठिकाणी धावसंख्या 30 वर आहे. अजून 10 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. योगी सर रन बॉल इक्वेशन आणि सामना अगदी बरोबर मध्ये चाललाय आणि असा सेमीफायनल पाहिजे. प्रेक्षक हो, आपल्याला आवडला का सामना? आवडत असेल तर टाळ्या वाजवा. जय मुलात चषक 2025 चा हा सेमीफायनल क्रमांक असाच झाला पाहिजे. मी म्हणतो सामना शेवटच्या षटकार शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा प्रयत्न करा वालसी संघ. तुम्ही सुद्धा स्वतःला कमी लेखायचं नाहीये. पण आता विनोद हो, इथं मात्र पावसावर राकेश आलाय आणि राकेशच्या मात्र बॉडीला मात्र या ठिकाणी चेंडू स्पर्श झालाय. लेगबाजच्या स्वरूपात एक्झॅक्टली ही धाव मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा आता मात्र समीकरण बदलेल. 9 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता आहे आणि आपण इथे म्हणू शकतो की फायनलचे पहिला फायनल सध्या सुरू आहे. आई गावदेवी वालचिन विपक्ष RD11 किरवली. जबरदस्त सामना पाहू शकाल. प्रेक्षकांची आता मात्र अपाट गर्दी अगदी या मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहत आहोत. सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. रामकृष्ण काकडे अजून मात्र निरीक्षण करतायत की उद्याच्या शेड्यूलमध्ये आपण काय चेंजेस करू शकतो, काय बदल करू शकतोय. आणि इथे मात्र पाहू शकाल 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 9 धाबाची गरज असताना आता मात्र फलंदाज जितू चोरगे इज ऑन स्ट्राईक. हो पाहू शकाल, हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. इथे मात्र सहजासहजी हार मानणार नाहीये. आई गावदेवी वालचिन संघ आहे, या असोसिएशन मधला छुपा रुस्तम संघ आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धा जिंकलेली आहे, त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि मात्र या ठिकाणी त्यांची ही जिद्द आपण पाहत आहोत. बॉडी लँग्वेज पहा, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. आणि आता 8 मध्ये विजयासाठी 9 धाबांची गरज. जरूर जरूर मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है यार. हम कोशिश ना करे ये सरासर गलत बात है. तो प्रयत्न तो कोशिश तुम्ही करतायत आणि गोलंदाजी तशीच होऊ लागले. म्हणून विनोद आला 4थ्या षटकामध्ये, ज्याने थांबवले जितू चोरगेला. परंतु या ठिकाणी जितू चोरगेकडे सुद्धा कला आहे, त्याच्याकडे शैली आहे. तो चेंडूच्या मेरिटनुसार आता फटके मारतोय आणि आता नक्कीच त्यांनी समाधानकारक संयम राखून इथे फटका सजवला आणि आरडीला आणले स्ट्राईक केला. कारण आता स्ट्राईक रोटेट सुद्धा करणं गरजेचं आहे, धाव फलक सुद्धा हलतं ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू फक्त तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. आता हराकिरी करायची गरज नाही. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि मला वाटतं धावसंख्या 32 झाली आहे. 8 धावांची गरज आहे. 7 मध्ये 8. काय सामना राहतोय, जबरदस्त मॅच, अतिशय सुंदर कडक संघर्ष पाहतात दोघांच्या वतीनं. आणि हा चेंडू मात्र सामन्याचा मात्र जरूर या ठिकाणी आपल्याला निर्णायक चेंडू असेल. 7 मध्ये 8 धाबा इथे मात्र जोडायच्या आहेत. जबरदस्त स्पेल दुसरा सुद्धा आपण पाहिला विनोदचा. ओ डाव्या स्थितीवर चेंडूला मात्र टर्न केला. चेंडू चला ऑन साइडला अगदी डीपवर यंत्रक्षक वेगाने येतोय पहा. 100 ओ विकेट धोक्यात तिथे होती आणि आता मात्र टीव्ही पंचांची इथे मात्र मागणी केली की फलंदाज रन आउट आहे की नाही, की 2 धावा कंप्लीट आहेत की नाही. आणि राजकुमार आता मात्र पुन्हा आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत असताना झकास, अगदी दिलखुलास क्रिकेट यालाच म्हणतात. फायनल से पहिले फायनल का मुकाबला. सेमीफायनल क्रमांक 1 सुरू असताना जबरदस्त अगदी प्रत्येक चेंडू मध्ये उदयाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की रनआउट चेक केलं जातंय, की आरडीची बॅट ग्राउंडेड झाली की नाही पाहिलं जातंय. कोणी बाजूच्यानी बोलायचं नाही प्लीज. लाईव्ह स्पर्धा आहे आणि आमचे राजकुमार पाटील हे आयोजक नाहीत तर ते चांगले पंचगिरी सुद्धा करतायत, याची सुद्धा आपण दखल घ्यावी. विकेट तर धोक्यात आहे असं चित्र पाहायला मिळतं, परंतु इथे निर्णय येईपर्यंत आपण बघूया, वाट बघूया. या चेंडूच्या आधी आपण विश्लेषण बघितलं तर 7 मध्ये 8 पाहिजे होते. जरूर कुशल मोमेंट आहे, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. पूर्णपणे इथे फेअर निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी हे दृश्य अगदी स्लो मोशन मध्ये, अगदी क्लोज पिक्चर. फलंदाजाने बॅट ग्राउंडेड केलेले आहे की नाही हे पाहावं लागेल, कारण प्रत्येक धावाचा मात्र फार महत्वाचे आहे. जसं राजकारणामध्ये एका मताला फार महत्व असतो, शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्व असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाबेला फार महत्व आहे. आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी हे सर्व चित्र पाहिले जात आहेत.
पहा एक चिरक्षक नितीनला मात्र अगदी स्टँडवरती चेंडू योग्य वेळी फेकला गेला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अजून एक धक्का टीम आडी 11 किरवली संघाला. आरडी बाद झालेत. रनआउट अगदी क्रुशियल मोमेंट होता, अचूक निर्णय दिला. जसा बेस उडाले त्याच्या काहीच अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड कमी पडले आरडीची ग्राउंडेड बॅट आणि त्या कारणाने बॅट हवेत होती ती दिसली आणि बरोबर झूम करून अगदी स्लो मोशन मध्ये आमच्या एसके एंटरटेनमेंटला सोबतीला घेऊन ही किरण तरेची वाहिनी आहे आणि यश मात्र आहे त्या ठिकाणी. अगदी तो त्याच्याकडे क्वालिटी आहे की कसं अगदी अगदी आपण एक्स्ट्रॅक्ट करायचं, कसं काढून घ्यायचं आणि कसं झूम करायचं, कसं पंचांना सहकार्य करायचं हे खूप माहिती आहे. हे ट्रेनिंग दिलेली आहे किरण थळे साहेबांनी आणि एसके एंटरटेनमेंट वाहिनी आम्हाला अगदी चांगली सोबत देते, चांगली साथ देते. पुढे या ठिकाणी आरडीने साथ दिली नाही आपल्या संघाला. पुढे आता मैदानामध्ये आलाय जितू चोरगेच्या सोबतीला मिस्टर अभय. गडी बाद झाले, 6 बाद झालेत आणि धावसंख्या आहे ती आतापर्यंत 33 वर. आता 7 धावांची गरज एका षटकामध्ये. म्हणजे प्रेक्षक 6 चेंडू 7 धावांची गरज. जे आपण विश्लेषण केलं होतं की सामना शेवटच्या षटकात गेला पाहिजे, आता आपण आपल्या आशा उंचावतोय. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कसा जाईल हा वालसीने प्रयत्न केला पाहिजे. जरूर जरूर होणार आहे, कारण सागर वाकडेकडे ती क्षमता आहे. सागर जर आपल्या रिदम मध्ये जर आला तर मात्र इथे सुद्धा तो 7 धावा डिपेंड करू शकतो. परंतु समोर त्याच्या कोण आहे, किरवलीचा सिक्सर किंग मिस्टर जितू चोरगे. त्याच्या सोबतीला आला अभय, त्याला नाही कोणाचा भय. परंतु इथे मात्र गोलंदाज लेफ्ट आर्म और द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू और पिच सदी गई साजन के घर, 6 रन स्कोर आर लेवल. अरे इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. और हर कभी हम मानते नहीं, ये सुन लो. और हर कभी हम मानते नहीं, सुन लो. दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही जाएंगे. पछाड़ दिया, स्कोर इज अ लेवल. जीतू चोरगे ऑन फायर, बजावणी से ही. डीजे वाले सुद्धा किरवली गावाला बिलॉंग करतात, ते मात्र सामन्यामध्ये मग्न झालेले आहेत. परंतु मी किरवली संघाला विनंती करतोय की आपण आनंद व्यक्त करा, परंतु सीमेरेषेच्या पलीकडे आतमध्ये येण्याची मुळीच तुम्ही चुकी करू नका. एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी, अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी टीम आडी किरवली संघाला 5 चेंडू शिल्लक आणि फक्त 1 धाव. चूक केली सागरनं, पूर्णपणे जितूच्या रडार मध्ये चेंडू टाकला. ओरपीच चेंडू होता, ती लेंथ ओळखली आणि चेंडूला मात्र भिडकावून दिला प्लॉट मध्ये. एका धावीची गरज, डासिंग ट्रॅक शॉट आणि या पहिल्यांदा या सीझन मध्ये आरडी किरवली संघानं इंटर केला अंतिम फेरीमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन राकेश दिगाडकर, कॉंग्रॅच्युलेशन आरडी 11 किरवली आणि हार्ड लक आई गावदेवी वाचिन. कम ऑन डीजे कल्पेश, कॉंग्रॅच्युलेशन.